शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा धारावीसाठी मैदानामध्ये उतरतायत। 7 डिसेंबरला धारावीतल्या कामराज स्कूल मैदानामध्ये सर्वपक्षीय सभा होणार आहे। धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन केलं गेलंय आणि या निमित्तानं सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी धारावी बचाव समितीकडून आवाहनही केलं गेलंय। आपल्यासोबत गिरीश कांबळे उपस्थित आहेत। गिरीश, अधिक माहिती देत आहेत। उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे देखील धारावीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे। कारण 7 डिसेंबरला धारावीतील कामराज स्कूल मैदानात सर्वपक्षीय सभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काल आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आल्यानंतर आता ही समिती आहे ती लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार आहे आणि त्यामुळे अदानींना खरं तर हा प्रकल्प दिल्यामुळे राज ठाकरे यांनी देखील आता अदानींच्या विरोधात बोलायला सुरुवात केलेली आहे। गोरेगाव नेस्को सेंटर येथे झालेल्या त्यांच्या मेळाव्यात त्यांनी थेट अदानींवर भाष्य केलेलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राज ठाकरे देखील आता अदानींच्या विरोधात धारावी बचावासाठी मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही बंधू एकत्रित येऊन येत्या 7 डिसेंबरला जी सर्वपक्षीय सभेचं आयोजन केलेले आहे त्या सभेला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद गिरीश, सविस्तर माहितीसाठी। राज ठाकरे सुद्धा धारावीकरांसाठी आता मैदानामध्ये उतरल्याचं कळतंय। दोघांच्याही एकत्र सभा सुद्धा होणार आहेत।